मोरांबा या मालिकेच्या 23 जानेवारीच्या भागामध्ये रमा सांगत असते हे काय घडलं आपल्यासोबत, म्हणजे आपण घरी आल्यावरती कोणती अपेक्षा केलेली आणि हे सगळं काय घडलं यावरती अक्षय म्हणतो माझं तर डोकंच चालणं बंद झालंय. म्हणजे खरंच मला असं वाटायला लागलंय की ती प्रेग्नेंट होती का, कशा पद्धतीने हे सगळं तिने मॅनेज केलं. यावरती रमा म्हणते नाही, ती खोटं बोलत आहे, मला आता तिच्यापेक्षा आपली काळजी वाटते. कसं होणार आपलं, म्हणजे या घरामध्ये आधीच मी आई आजींना आवडत नाही आणि त्यात हा सगळा प्रकार, म्हणजे खरंच मी कुणालाच आवडत नाही. ती रेवाच या घरची सून बनावी असं वाटते, तर माझा उपयोग तरी काय आहे. अक्षय म्हणतो तू काळजी करू नको, याच्यातून सुद्धा मार्ग निघेल. वेळ आली ना की सगळं काही ठीक होईल, पण हे सगळं का चाललं, हे कसं चाललं हे मला काही कळतच नाहीये. असा विचार करत आता अक्षय रेवाला जाब विचारण्याचं ठरवतो. रमा मात्र दोघांच्या नात्याबद्दल खूप आता कॉन्शियस झालेली असते आणि या घरामध्ये राहून आपल्या दोघांचं नातं पुढे टिकेल की नाही हा तिला विचार पडलेला असतो. आता मात्र इकडे अभि आणि आरती हे दोघं जण बोलत असतात. त्यावरती आरती म्हणते हे दुःख काय असतं ना हे मला माहिती आहे. आज रेवाने जे दुःख भोगले ते दुःख मी कित्येक वेळा भोगलेला आहे. अभि म्हणतो तेच ना, हे दुःख आपण भोगलंय, पण या दुःखाची झळ रमा अक्षय या दोघांनाही नाहीये. कसं काय कोणी कुणासोबत इतकं वाईट वागू शकतं असं म्हणत अभि आता खूप चिडलेला असतो आणि अक्षय रमाचा राग करत असतो. रेवाबद्दल दोघांनाही सहानुभूती वाटत असते, कारण साहजिकच आहे आरती प्रेग्नेंट असते, तिने या गोष्टीतून 2 ते 3 वेळा गेलेली असल्यामुळे तिला ह्या गोष्टीचं गांभीर्य माहिती असतं. पण तिला हे माहित नसतं की रेवा हे सगळं नाटक करते आणि या गोष्टीचा पण फायदा उचलते आहे. दोघांना रेवाबद्दल सिंपती वाटत असताना रेवा मात्र इकडे आपल्या विजयाच्या फुशारक्या मारत आईला कॉल करते आणि मम्मा मम्मा माझा प्लॅन यशस्वी झाला, तुला काय सांगू काय धमाल केली ती मी. यावरती तिची आई म्हणते काय ग काय झालं. यावरती रेवा सांगते अगं खरं तर मी ज्या वेळेला अक्षय सोबत बेबी मूनला गेले ना तेव्हा तिकडे आनंद आणि जान्हवीला बघूनच मला संशय आला होता. ज्या वेळेला आनंद आणि जान्हवी तिकडे आले ना तेव्हाच मला संशय आला की यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे आणि नंतर मला रमा पण दिसली. या सगळ्यामुळे मी ऑलरेडी प्रिपरेशन मध्ये होते. म्हणजे अक्षयने माझ्याकडून सत्य काढून घेतलं आणि त्या क्षणाला मी ठरवलं की त्याने मला फसवलंय, मग मी त्याला बरोबर अडकवलं आणि ती घडलेला सगळा प्रकार सांगते. घरी आल्यावरती आई आजीने कशा प्रकारे अक्षयला थोबाडलं हे पण सांगते. यावरती तिची आई म्हणते काय ग पण हे सगळं करताना तू कसं काय मॅनेज केलंस, म्हणजे रक्त म्हणून टोमॅटो सॉस वापरलंस की काय. यावरती रेवा म्हणते अगं टोमॅटो सॉस आणि रक्त याच्यामधला फरक न कळण्या इतके अक्षय आणि त्याच्या घरचे मूर्ख आहेत का. अगं त्यांनी मला झटक्यात पकडलं असतं. तुला तेच सांगते, आनंद ज्या वेळेला आला ना त्याच वेळेला मला साधारण डाऊट आला होता की यांचं काहीतरी नाटक आहे, म्हणूनच मी प्रिपरेशन करून सगळी तयारी करून ठेवली होती आणि रक्त सुद्धा मी रक्त आणून ठेवलं होतं. आणि ज्या वेळेला तो व्हिडिओ रमा शूट करत होती ना तेव्हा माझं नशीब किती चांगलं बघ, ती जेव्हा व्हिडिओ शूट करत होती त्या व्हिडिओमध्ये हे सगळं शूट झालं. म्हणजे मी जेव्हा अक्षयला सत्य सांगितलं त्याने माझ्यावरती लगेचच संशय घेतला आणि त्याच वेळेला मी तिकडे धावत पळत गेले, पोटावरती पडण्याची ऍक्टिंग केली आणि त्या ऍक्टिंग मध्ये मी आता सत्य वाटावं म्हणून माझ्याकडचं असलेलं डमी रक्त खाली सांडलं आणि नेमकं व्हिडिओमध्ये रमाने जी शूट करत होती ना त्या व्हिडिओमध्ये हे सगळं शूट झालं. कसं काय मला माहित नाही, पण देवाने माझी साथ दिली आणि सगळ्यांनी ते रक्त पाहिलं आणि मग मात्र याच्यावरती शिक्कामोर्तब झाला की मी जे बोलते ते खरं बोलते. असं सांगत आता मात्र आपल्या फुशारक्या रेवा आपल्या आईला रंगवून सांगत असते. त्याच वेळेला अक्षय तिकडे येतो. अक्षय येतो आणि रेवाच्या समोर उभा राहतो. इकडे आई आजी आणि आता शशिकांत दोघं बोलत असतात. ऍक्च्युली आई आजी आणि शशिकांतला सुद्धा हे खरं वाटत असतं. शशिकांत सांगत असतो किती अक्षय मूर्ख आहे ना, म्हणजे रेवा आणि रमा यांच्यामध्ये निवड करायची झाली तर त्याने कधीही रेवाची निवड करायला पाहिजे, पण तो मूर्ख काय करतो, तो रमाची साथ देतो. आई आजी म्हणते नाही आता हे अति होत चाललंय, आपल्याला या सगळ्यावरती बंधन घालायला पाहिजे. आज तर दोघांनी मिळून हाईटच केली, त्या रमाचं आता काय चाललंय समजतच नाहीये, पण ह्या रेवाचं आयुष्य बर्बाद करण्याचा अक्षयला अधिकार नाहीये. शशिकांत म्हणतो हो, मग जरी तो आपला मुलगा असला तरी त्याने चूक केले, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आई मी ना आता गप्प बसणार नाही. आता ना रमा आणि अक्षय यांना दूर करून जबरदस्ती जरी लग्न करावं लागलं ना तरी सुद्धा मी रेवा आणि अक्षय यांचं जबरदस्ती लग्न करेन, पण मी रमाला घरात ठेवणार नाही. इकडे अक्षय येत असतो आणि काय ग
तू कसं काय हे सगळं मॅनेज केलं? किती खोटारडेपणा करशील आणि हे सगळं मॅनेज करत बसलीस? तुला कळत नाहीये का की माझं तुझ्यावरती प्रेमच नाहीये, म्हणजे मी तुला कधी आपलं म्हणूच शकत नाही आणि आता तर तू माझ्या नजरेतनं उतरलीस. यावरती रेवा सांगते, अक्षय मी कसं मॅनेज केलं तुला काय सांगू? आणि ती अक्षयला मिठी मारते. अक्षय तिला दूर ढकलतो आणि म्हणतो, हे बघ तू कितीही नाटकं केलीस ना तरी माझं प्रेम तुला कधीच मिळणार नाही. माझं प्रेम मिळवण्याचा तू प्रयत्न पण करू नकोस, उलट माझ्या मनातून तू उतरलीस. रेवा म्हणते, प्रेम मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. अक्षय म्हणतो, अगं प्रेम मिळवण्याच्या नादामध्ये माझ्या नजरेमध्ये थोडीफार ती तुझी इज्जत होती ना ती पण सगळी गेलेली आहे. एक लक्षात ठेव, हा अक्षय तुझा कधीच होणार नाही. अक्षय रमाचाच होता आणि रमाचाच राहणार, असं म्हणत तो रेवाला झिडकारतो. इकडे आता शशिकांत सांगत असतो, आई नाही, आता डोक्यावरून पाणी चाललंय. रमा अक्षयला दूर करण्यासाठी मोठा डाव खेळायला लागणार आहे आणि रमाला घराबाहेर काढून रेवाला अक्षयच्या आयुष्यामध्ये जबरदस्ती का होईना पण मी आणणार, मी गप्प बसणार नाही. आई आजी म्हणते, तू काळजी करू नको, मी पण तुझी साथ देणार. अक्षयला पण शिक्षा ही झालीच पाहिजे, असं म्हणत दोघं जण गप्पा मारत असतात. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण खाली ब्रेकफास्टसाठी आलेले असताना रेवा आता खाली येते आणि नाटक करते तिला चक्कर आले असल्याचं आणि ती मटकन खाली बसते. शशिकांत आय्याजी दोघं जण घाबरतात, धावत पळत, रेवा काय झालं, रेवा काय झालं? मयुरी आणि अभि पण तिकडे येतात. रेवा उठ असं म्हणत रेवाला आता खाली आणून बसवतात. रेवाला खाली बसवल्यावर ते सगळेजण तिला पाणी वगैरे देतात. हे दोघं जण म्हणजे रमा अक्षयची नाटकं पाहत असतात. त्यावरती आता मात्र मयुरी म्हणते, काय होतंय तुला? अगं काय होतंय तुला, सांग तरी रेवा. रेवा म्हणते, मला कळत नाही मला काय होतंय, माझं बाळ माझं बाळ. त्यावरती अक्षय म्हणतो, एक काम करूया का, इतकाच त्रास होतोय तर आपण डॉक्टरांना बोलवूया. आता डॉक्टरांना बोलवल्यावरती दूध का दूध पाणी का पाणी होणार. रेवा बोलते, ते खोटं आहे हे सगळ्यांना समजणार. मग मात्र रेवा म्हणते, नको. अक्षय म्हणतो, का नको, त्रास होतोय ना, मग तुला आपण डॉक्टरांना बोलवूया. यावरती अभि म्हणतो, रेवा अगं खरंच तुला त्रास होतोय ना, मग खरंच आपण डॉक्टरांना बोलवूया. यावरती रेवा म्हणते, नाही अभि, माझा हा त्रास आहे ना हा शारीरिक कमी, मला मानसिक त्रास आहे. तुला माहितीये का, बाळांच्या मुळे मला खूप त्रास होतोय. मी बाळ जगात यायच्या आधीच मुलगा आणि मुलगी यांची नावं तयार करून ठेवली होती. यावरती अभि म्हणतो, तू त्रास करून घेऊ नकोस. अक्षय म्हणतो, अच्छा नावं ठरवली होतीस काय ग, नावं काय होती? रमा म्हणते, हो सांग की, काय नावं ठरवली होतीस? यावरती रमाकांत सुद्धा आता मात्र रमा आणि अक्षय यांची साथ देतो आणि बोल रेवा, काय नावं ठेवली होतीस सांग. अभि म्हणतो, सिरियसली, म्हणजे तुम्हाला या गोष्टीची पण चेष्टा करायची आहे? रमाकांत म्हणतो, अगं चेष्टा काय, नावं सांगून तिला जर बरं वाटत असेल तर सांगू दे की नावं तिने. असं म्हणत आता मात्र रमाकांत सुद्धा नावं ठेवायला सांगतो, म्हणजे नावं काय ठेवायची होतीस ते सांगायला सांगतो. अक्षय म्हणतो, बोल बोल. त्यावरती रेवा म्हणते, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कुणालाच माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर मी सांगते ना नावं. असं म्हणत मनातल्या मनात नावांची जुळवणी करत ती सांगते, मुलगा झाला तर प्रभास आणि मुलगी झाली तर रश्मिका. अशी साऊथच्या आता हिरो हिरोईनची ती नावं सांगते. अक्षय म्हणतो, काय ग, म्हणजे तू साऊथचे पिक्चर वगैरे बघायचीस काय, की अचानकपणे प्रश्न पडल्यावरती काहीतरी मनामध्ये जुळवाजुळव करून नावं सांगितलीस? असं म्हणत तो आता रेवावरती मोठा बॉम्बच टाकतो. रेवा म्हणते, हा असंच करतो, याला माझं प्रेम कळतच नाही. मी याच्यावरती इतकं प्रेम केलं, मी याचं मूल पोटामध्ये वाढवत होते पण यानेच माझा घात केला. असं म्हटल्यावरती शशिकांत म्हणतो, त्याला काय कळणार ग पुरुषार्थ, म्हणजे स्वतःच पुरुष असून सुद्धा आपल्याच मुलाला याने संपवलं, याला लाज नाही का वाटत आहे? कसला रे पुरुष तू, काय तुझ्या पुरुषार्थाला अर्थ? असं म्हणत शशिकांत आता इकडे अक्षयला डिवचतो आणि हाईट म्हणजे तेव्हा होते जेव्हा सगळ्यांच्या समोर शशिकांत म्हणतो, काय रे मुकादम या आडनावाशिवाय तुझं काय आहे अस्तित्व? मुकादम हे आडनाव लावतोस म्हणून तुझं अस्तित्व. यावरती अक्षय म्हणतो, मुकादम नावाच्या पलीकडे सुद्धा माझं अस्तित्व आहे. आणि तो रमाचा हात धरतो आणि म्हणतो, आज मी हे मुकादमांचं अस्तित्व सोडतोय, मुकादमांचं घर सोडतोय आणि स्वतःच हिमतीवरती कमवून दाखवेन. यावरती शशिकांत त्याला चॅलेंज देतो, स्वतःच्या हिमतीवरती लाखभर रुपये कमवून दाखव तरच तुला मी मानेन. आता मात्र अक्षय रमासोबत हे घर सोडून बाहेर पडून आता दोघांचा सुखी संसार थाटणार आहे. रमा अक्षय बाहेर पडल्यामुळे बाकी सगळे वादविवाद टळून रमा अक्षयचा संसार तरी सुखाने सुरू होणार आणि दोघं जण छानपैकी आता रमणार. मालिका इथून पुढे पाहायला फार रंजक होणार.